माझं नाव जयनारायण घनश्याम चव्हाण, राहणार टाकळी शिंपी, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आणि मी आदिम महासंघ ह्या संघटनेच्या जिल्हा अध्यक्षाचं काम बघतोय. आणि समाजाच्या अतिक्रमण, गायरान जमीन, वन जमीन ही शासन जे आमच्या समाजाची दिशाभूल करत आहे. सर, एकीकडे महसूल मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि आदिवासीचे मुख्यमंत्री आदिवासींना जमीन ही वाटण्यात यावी असे अधिकार प्रगट करतात. आणि इथले स्थानिक जिल्हा पातळीचे विभागीय आयुक्त आणि जिल्हा अधिकारी हे ह्या पारधी समाजाची दिशाभूल करून उडावडीचे तारीख पे तारीख अशी तारीख देऊन आमची ही अक्षरशः हिनवणी मानसिकता बिघडवायचं कारण आहे. सर, आम्ही मानसिकता बिघडून देणार नाही. शासनाला आमच्याजवळ जे पुरावे आहे त्या पुराव्याच्या आधारे शासनाला सगळं सादर करून ह्या आमचा मालकी हक्क आम्ही आणि पारधी सर्व समाजासाठी मिळवून द्यायचे आमची जिद्द असेल. जेणेकरून त्यांनी आम्हाला जो अधिकार मागितला की तुमच्याजवळ रहिवासी आहे का, जातीचा दाखला आहे का, तुमच्याकडं राशन कार्ड आहे का, तुमच्याकडं या ग्रामपंचायतनं दिलेला ठराव आहे का, तुमच्या शेजारी जे शेतकरी राहतात त्या शेतकरीचा पाठपुरावा आहे का. सर, यांच्या सगळ्या अटीतटी मान्य करूनच आम्ही यांना फायली देणार आहे. आणि बघतोय की जर कधी आम्ही एवढे डॉक्युमेंट देऊन या जर जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांनी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी, मंडल अधिकाऱ्यांनी, तलाठी, तहसीलदार ह्या अधिकाऱ्यांनी जर आमचा या विषयाची मागणी नाही मान्य केली तर त्याच्यासाठी हे आता आंदोलन आहे. त्याच्यानंतर काही काळात रस्ता रोको होईल आणि रस्ता रोको करून सुद्धा नाही आमच्या मागण्या मान्य केल्या तर आत्मदानाचा सुद्धा आम्ही निर्णय घेतलेला आहे. जय आदिवासी, जय पारधी, जय दादाजी. मी विजय बाजीराव शिंदे, कोठावाडी, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद येथील रहिवासी असून आमची वडिलोपार्जित जमीन काही गावगुंड लोकांनी बळकावली असून ते आमच्या वडिलोपार्जित असून सुद्धा त्यांनी धमकी देऊन ही केलेली बळावली आहे ती आमच्या मुख्य यांच्या नावे परत मिळावी अशी विनंती आहे आपली. कोठावाडी, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. तक्रार दिले, सर्व पाठपुरावा केलेला आहे, सर्व पुरावे आहेत. सर्व पुरावे सर, त्या फाईलसाठी त्यांनी जे मान्य सांगितले त्याच्यासाठी वेळोवेळी पोलीस स्टेशन, जिल्हा अधिकारी, मंडल अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देऊन सुद्धा आयोगाने सुद्धा यांना स्थगिती आणून मूळ मालकाला ही जमीन परत मिळण्यात यावी अशी शासनाला त्यांनी ध्येय धोरण या समाजाविषयी सांगितलेलं आहे. गैर आदिवासी समाजाचे सर ते नाव सांगा. 2-4 जणांचं, 2-3 जणांचं नाव सांगा. रमेश बाजीराव शिंदे, विजय बाजीराव शिंदे, संजय बाजीराव शिंदे, सुरेश बाजीराव शिंदे. अंकुश वंशी शिंदे. अंकुश वंशी. ज्यांनी जमीन बळकावली त्यांचे नाव सांगावं. ते शिवाजी कारभारी गव्हाणे, शिवाजी कारभारी गव्हाणे, हे दगडू प्रकाश कोल्हे.